जवळजवळ 2 महिन्यानंतर मी हा आजचा व्हिडिओ अपलोड करते. त्याचं कारणसुद्धा खास आहे. आंबा, फणस, काजू या सगळ्याचा सीझन चालू आहे. मे महिना चालू आहे आणि कोकणी माणसं मुंबईत राहणं, गावी न जाणं म्हणजे थोडंसं विचित्रच आहे. सो येस, आम्ही म्हणजे मी आणि पंकज आम्ही दोघंजण आज आमच्या गावी निघालो आहे कोकणात, सावंतवाडीला. आणि मी जवळजवळ 1.5 वर्षानंतर गावी जाते आहे. पंकजमध्ये जाऊन आले पण मी गेलीच नव्हती. सो आय एम व्हेरी 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 एक्सायटेड. कारण नेहमीच्या धकाधकीच्या जीवनापासून, त्याच रुटीनपासून कुठे गेलं की थोडासा चेंज मिळतो, थोडासा विरंगुळा मिळतो आणि एकदम फ्रेश व्हायला होतं. सो आम्ही निघालो आहे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया. सो चल लेट्स गो. फायनली आम्ही सगळं बॅग वगैरे घेऊन गावाला जाण्यासाठी बाहेर पडलो. रात्री 11 वाजता आम्ही निघालो होतो. बिल्डिंग खालीसुद्धा पूर्ण शांतता होती आणि पंकज आणि मी निघालो होतो. गावाला जायची तेवढीच एक्साइटमेंट पण होती. आणि येस, आम्ही आता निघालो आहे. असं करता करता आता आम्ही लवकरच स्टेशनला पोहोचू आणि फायनली स्टेशनला पोहोचलो सुद्धा. आणि मस्त शांत रात्र होती. पण या मुंबईच्या झगमगाटाला गुड बाय करून आम्ही गावी निघालो. स्टेशनला पोहोचलो. ठाणे स्टेशनला आम्ही रात्री 2:30 वाजता ठाणे स्टेशनला होतो. आमची गाडी जवळजवळ 2-3 तास लेट होती आणि खूप जास्त इरिटेट व्हायला झालेलं. फायनली 2:30 वाजता गाडीची अनाऊन्समेंट झाली. सकाळी उठून बघतो तसं मस्त आम्ही निसर्गरम्य कोकणात पोहोचलो होतो आणि सगळा थकवा दूर झाला होता. छानपैकी कॉफी घेतली दोघांनीसुद्धा. त्याच्यानंतर गाडीसुद्धा खूप लेटच झाली होती. मग नाश्त्याची वेळ झाली म्हणून मस्तपैकी ब्रेड कटलेटचा नाश्ता केला. असं सुद्धा खूप भूक लागली होती दोघांनासुद्धा. आणि त्यानंतर फायनली वाट बघतोय कधी सावंतवाडी स्टेशन येतोय आणि आम्ही घरी पोहोचतो. त्यानंतर फायनली आम्ही सावंतवाडी स्टेशनला उतरलो. तिथे उतरल्यानंतर आपल्या माणसांच्यात आपल्या गावात आल्याचं एक वेगळं फिलिंग होतं. तिथे पंकजचे 2 भाऊ आम्हाला 2 बाईक घेऊन न्यायला आले होते. एका बाईकवरून ते दोघेजण गेले आणि दुसऱ्या बाईकवरून आम्ही निघालो. गावाला आलेल्याचा आनंद, त्यात अशी छान आपल्या गावातली बाईक राईड खूपच भारी वाटतं. दोन्ही साईडला हिरवळ, करवंदाची, आंब्याची झाडं, जांभळाची झाडं, अस्सल कोकणी वातावरण. घरी निघालो रस्ता काटत काटत आणि खरी मज्जा येते ती आमच्या घराजवळ असलेल्या या कच्च्या लाल मातीच्या रोडला लागल्यावर. खरोखरच गावात आल्याचं फिलिंग या रोडला लागल्यावर येतं. हा रस्ता आमच्या घराकडे जाणारा घराच्या शेजारचा हा रस्ता आहे. बाजूला असं छान मोकळं रान आहे. फायनली घरी पोहोचलो आणि घरी पोचल्यावर थोडंसं बरं वाटलं, शांत वाटलं उन्हातून आल्यामुळे. ॲक्च्युली उन्हाचा फार त्रास झाला नाही. घरी आल्यानंतर मस्तपैकी आंबोळी आणि चहा असा अस्सल कोकणी पारंपरिक नाश्ता केलेला. याच्यासारखं दुसरं सुख नाही. त्यानंतर आम्हाला आमच्या गावच्या देवळात एक कार्यक्रम होता, त्यासाठी लगेच तिकडे निघायचं होतं. मग आम्ही सगळेजण तिथे निघालो. बाकीचे सगळे त्यांचे गेले. पंकज आणि मी आम्ही बाईक घेऊन पुन्हा एकदा बाहेर पडलो. फ्रेश वगैरे होऊन छान तयार होऊन बाहेर पडलो. देवळाजवळ गेलो. तिकडे देवासाठी थोडंसं पूजेचं सामान घेतलं देवळाच्या बाहेरच. आणि बघा ह्या आमच्या अशा कोकणातल्या आमची ही जी देवस्थानं आहेत, हा आनंद फक्त गावाला आल्यावरच मिळतो, कोकणातच मिळतो. असा मंडप, गर्दी आणि असा छान सजवलेला देव. मस्तपैकी पंकजनी जे पूजेचं सामान घेतलं होतं ते देवाच्या चरणी अर्पण केलं. मी आणि पंकजनी दोघांनी छानपैकी देवाचा आशीर्वाद घेतलेला, गाऱ्हाणं घातलं. आणि त्यानंतर आम्ही गेलो महाप्रसादाचा लाभ घ्यायला. प्रसादाच्या जेवणाला कोकणात एक वेगळीच चव येते. ॲक्च्युली सगळीकडचेच प्रसादाचं जेवण खूप छान होतं. मस्तपैकी आम्ही छान पोट भरून जेवण केलेलं आणि थोडीशी विश्रांती घेतली दुपारी. आणि संध्याकाळी मी आणि पंकज बॅडमिंटन खेळायला गेलो. पण तितक्यातच आमच्या काकी जांभळं काढायला निघाल्या. मग काय, आम्हीसुद्धा खेळ अर्धवट सोडला आणि त्यांच्या मागून वागून निघालो. ॲक्च्युली मी शहरात लहानाची मोठी झाले, त्यामुळे हे वातावरण मी कधीच अनुभवलं नव्हतं, कधी असं बघितलं पण नव्हतं. आणि आता बघा पंकज इथे ते जांभळाच्या झाडाखाली आम्ही पोचलो आहे आणि जांभळं पाडत आहेत. खाली ताडपत्री धरून होत्या काकी. नंतर मी सुद्धा गेले त्यांच्या मदतीला आणि पंकजवरून जांभळं पाडत होते. टपटप टपटप अशी छान पिकलेली गोड रसाळ जांभळं त्यामध्ये पडत होती. मला खरं सांगायचं झालं तर असं वाटतं की हे सगळं जे सुख आहे हे शहरात नाही मिळत. शहरात पैसा आहे पण हे सुख, हे समाधान हे शहरात नाही आहे. आणि जवळजवळ आम्ही
म्हणजे जवळजवळ 2-3 वाट्या जांभळं आम्हाला मिळाली मोठी, पोट भरून. म्हणजे 2-3 कुटुंबांना पुरतील इतकी जांभळं आम्ही काढलेली पोटभर. हा आनंद ना विकतल्या जांभळांमध्ये नाही आहे, जो आपण शहरात घेतो. तो आपल्या हाताने पाडलेली आपल्या बागेतली जांभळं. आणि मी हे जांभूळ खरं सांगायचं झालं तर कोकणातून पहिल्यांदा ट्राय केलं, फारसं आवडलं नाही मला. आणि बघा अशी खूप सारी जांभळं आम्ही जमवली आणि घरी आलो. घरी येऊन बघते तर काय, एका कोपऱ्यात घरचे हापूस आंबे मिळाले, ते सुद्धा पिकलेले. काही आंब्यांना डाग लागला होता, पण आंबा किडका अजिबात नाही आहे आणि खूप मोठा रसाळ आंबा आहे हा घरचा. त्यानंतर सकाळी देवळात आम्ही महाप्रसाद घेतला, व्हेज होता आणि रविवार असल्यामुळे आम्हाला नॉनव्हेज तर खायचं होतं. मग मस्त गरम गरम घरी येऊन घरच्या तांदळाच्या आणि डाळीच्या आंबोळ्या काढल्या आणि त्यासोबत झणझणीत चिकनचा रस्सा खाऊन गावचा पहिला दिवस संपवला. बाय बाय.